तर आशा काकींना भेटायला आले होते असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या घरी जाऊन त्यांच्या काकींची भेट घेतलेली आहे। तर अजित पवार यांनी मतदान करताना मेरे पास मां है असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर काही वेळातच सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी दाखल झाल्या होत्या। तर तुमच्या बहिणीला तुम्ही शुभेच्छा देणार का असा प्रश्नही अजित पवार यांना विचारण्यात आला होता। मात्र त्यावर सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या नसतात, आपल्या उमेदवारांना शुभेच्छा असं अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं। सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीमधल्या घरी दाखल झाल्या होत्या। काटेवाडी हे पवारांचं मूळ गाव आहे, ज्या ठिकाणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं मतदान आहे। तर भाजपचे प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेलेत। प्रवीणजी, स्वागत तुमचं TV9 मध्ये। सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी गेल्या, अजितदादा ही घरी होते त्या ठिकाणी, मात्र सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की फक्त काकींची भेट घेण्यासाठी मी आले होते। मात्र ही दृश्य संभ्रम निर्माण करणारी। हॅलो जी प्रवीणजी, मला वाटतं सुप्रिया सुळे किंवा मोठे पवार महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्ख समजतात। म्हणजे सुप्रिया सुळे शेवटी शरद पवार साहेबांचीच कन्या आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी करण्याचा तो भाग आहे। म्हणजे ही निवडणूक भावनिक वातावरणात नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि मेसेज देण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे एवढं खालच्या पातळीचं राजकारण कधीच कुणी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं की दस्तूर खुद्द शरद पवार साहेबांची आई तिला त्यांच्या मुलापासून तोडण्याचं काम, की त्यांनी यांना सपोर्ट करणार, ह्या घरी येऊन त्यांना घेऊन जाणार, अख्खं कुटुंब 99% एकटे शरद अजित पवार सोडून आपल्या बरोबर आहे हा दाखवण्याचा प्रयत्न संभ्रमित होऊन किंवा संभ्रम निर्माण करण्यासाठी सुप्रिया सुळेंकडून या ठिकाणी ठरवून केलं आहे। आता अजित पवार साहेबांची आई किंवा काकीला भेटण्यासाठी स्वतः जाण्याची आवश्यकता नव्हती, परंतु संदेश द्यायचा की अरे आपल्या आईचं पण मत त्या ठिकाणी तुला मिळत नाही। पण मी आज अत्यंत दाव्यानं विश्वासाने या ठिकाणी सांगतो की हे जे काही ते करतायत त्याचा उलटा परिणाम होणार आहे। हे अख्खं पवार कुटुंबीय अजितदादांना एकटं पाडण्याचा प्रयत्न करतंय आणि ते प्रदर्शन करतंय ते अत्यंत वाईट आहे की त्यांच्या बरोबर कोण नाही, आमच्या घरातलं त्या बाहेरचे काय राहणार। उलट लोक चिडून किंवा बारामतीची संवेदनशील जनता अजितदादाच्या मागे आपला बारामती परिवार म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या मागे अत्यंत ताकदीनं राहील। शेवटचे वोट पडेपर्यंत या अशा प्रकारच्या नौटंकी, ज्याला त्यांच्या भाषेत स्ट्रॅटेजी म्हणतात, ते हे लोक करत राहणार। धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर सुप्रिया सुळे शरद पवार जनतेला मूर्ख समजतात अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे। हा एक रणनीतीचा भाग आहे आणि निवडणूकच भावनिक करण्याचा हा पवारांचा प्रयत्न आहे असं दरेकर यांनी म्हटलंय।